शुभं करोति। मी जाते काकू, बोलते अरुण काकाशी. दे डबा. चालेल, माझी तशी काही हरकत नाही, पण अगं आज तेच म्हणाले कधी नाही ते की तू प्रेसवर डबा घेऊन ये, म्हणून मग. ओ असं आहे का? प्रेमाच्या गप्पा मारायच्या आहेत. मग तूच जा. अहो पण असंच केलं का तुम्ही? हा म्हणजे माझी मर्जी. या प्रेसचा 40% मालक आहे मी. त्या माणसाचं बोलणं मला आवडलं नाही, हाकलून दिला त्याला. काय म्हणणं आहे? हे बघा माझे अनुथांब जरा, जाऊ नकोस, ये इकडे. जे काही अग्रीमेंट आहे ना ते तुमचं आणि माझं या प्रेस संबंधी आहे. तुमची मालकी प्रेस वरती आहे, या जागेवर नाही. या जागेचा आणि प्रेसचा काहीही संबंध नाही. या जागेचा मी मालक आहे 100%. या या आओ अगं ये काय काय करताय? बस इकडे. अगं बस इथे तू. अहो काय हे, तुम्ही किती बोललात त्या भिंगारडीला? मनात आलं बोलून टाकलं, पण दिलेली मात्र बरोबर लागू पडली की नाही? आहात खरे हुशार. मी टेबल लॅम्प लावूनच अभ्यास करत होते. मगाशी आईने पण हेच सांगितलं मला. म्हणाली किमयाला त्रास देऊ नकोस, बाहेर चौकात जाऊन अभ्यास कर, नाही तर टेबल लॅम्प लावून बस. हा, मला वाटतं तिला काहीतरी जादू येत असणार. ती जादू करून ती लोकांना हिप्नोटाइज करत असणार. नेहा, तुझ्या कॉन्सन्ट्रेशनची खरंच कमाल वाटते मला. नाही, एरवी तू अभ्यास करत असताना मी इथे नुसती पडून असले तरी तुला डिस्टर्ब होत, आणि आता प्राची एवढी बडबड करते तरीही तुझा अभ्यास होतोय. वा. गिरीश, अरे तुला कळलं की नाही? आपल्या किमयाला मागणी घातली आहे आकाशने. कळलंय मला. यापुढे मी तुम्हाला सगळ्यांना बरं वाटेल असंच वागेन. आकाशच्या पण मनासारखं वागेन. हा बोल आकाश. आत्ता बघते, कळवते. काय म्हणाला आकाश? भेटायला बोलवत होता. फिरायला जाऊया म्हणाला. जा की मग, मजेत आनंदात जा. आलेच मी. ऐकलंच ना अरुण काका काय म्हणाला ते? मजेत जा, आनंदात जा. नाही, मी नाही जाणार आकाश बरोबर. जायला तर हवंच, आणि तेही आनंदात. आनंदात मला नाही सहन होत आता हे. नको ग, ऐक माझं. तो विसरतोय ना तुला हळूहळू, मग तूही विसर. बोल आकाश. नाही, मी निघाले, येतेच.